नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, IPC कलम 325 ची तरतूद आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. IPC कलम 325 ची तरतूद अशी आहे मित्रांनो, कायदेशीर तरतूद, की एखाद्या जनावरास ठार मारण्याचा प्रयत्न करणे किंवा त्या जनावरास विकलांग करणे, म्हणजे पाऊल वगैरे मोडणे, त्याला चालता न येऊ देणे, अशा पद्धतीचं जर एखाद्या व्यक्तीनं कृत्य केलेलं असेल तर मित्रांनो, अशा व्यक्तीच्या संदर्भात हा दखलपात्र गुन्हा होऊ शकतो. अशा व्यक्तीला कोर्टाकडं जामीन मिळू शकतो. पण मित्रांनो, हा सदरचा गुन्हा आहे हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजे तालुका लेवलच्या कोर्टामध्ये हा केस चालू शकत असते. परंतु जर व्यक्तीवर त्या असा गुन्हा नोंद झालेला असेल आणि तो कोर्टामध्ये जर साबित झाला तर अशा व्यक्तीला 3 वर्षाचा कारावास होऊ शकतो. त्याचबरोबर द्रव्यदंड सुद्धा होऊ शकतो आणि काही केसेसमध्ये 3 वर्षाचा कारावास होऊ शकतो. त्याचबरोबर द्रव्यदंड अशी दोन्ही एकत्र शिक्षा दिली जाऊ शकते. त्यामुळे एखाद्या जनावरास ठार मारणे किंवा विकलांग करणे ह्या कायदेशीर तरतुदीमध्ये IPC कलम 325 नुसार फार मोठा हा गुन्हा होत असतो. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.